वन योजनेमध्ये 92 लाख महिलांच्या योजनेतून बाद झाले आहेत. कसं पाहता आपण? म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की जी शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि शासनाच्या 92 लाख म्हणजे 92 लाख महिलांना अपात्र केलेलं आहे. ही संख्या पाहिल्यानंतर म्हणजे महाराष्ट्राची जी आपले देवेंद्र म्हणतात ना की महाराष्ट्राची ही घालू नका अब्रू, याच्यामध्ये महाराष्ट्राची अब्रू गेलेली आहे. 92 लाख महिलांना बहीण म्हणून त्यांना जे काही त्यांनी भेट दिली होती ती त्यांची रद्द झाली. ही महिलांची फार मोठी चेष्टा ह्या शासनाने केलेली आहे असं माझं मत आहे. आणि आपलं इलेक्शन साधून घेतलं आणि म्हणून यापुढे महिलांनी सावध राहण्याची, महाराष्ट्रातल्या महिलांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणखी एक योजना आणलं आहे, शेतकरी महिला शेतकरी. हा, शेतकरी महिला चांगला आहे, आम्ही नाही म्हणत नाही. शेतकरी महिलांना दर्जा शेतकऱ्याचा दिला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांना त्याबरोबर त्यांना फायदे पण मिळाले पाहिजे आणि त्यांचा सन्मान पण झाला पाहिजे. कारण शेतकरी हे काबाड कष्ट करणारी महिला आहेत आणि त्यांना आता खरोखरच आदर सगळ्या देशाने केला पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे. एकीकडे 92 लाख महिला ही सरकारची अब्रू वेशीवर आलेली आहे. सरकारची अब्रू वेशीवर, अधिकाऱ्यांची अब्रू वेशीवर. अरे 92 लाख लोकांना पुरुष या योजनेचा फायदा घेतात, इन्कम टॅक्स भरणारे या योजनेचा फायदा घेतात तुम्ही त्या, आणि मंजूर करणारे अधिकारी तुमचेच आहेत आणि पैसे देणारे पण तुम्ही. आता तुमच्या सरकारवरती बर्डन आल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता आणि म्हणून ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील टॅक्सपेअर लोकांची फसवणूक आहे आणि महिलांची तर फसवणूक मोठ्या प्रमाणात आहे. आणि उदय सामंत म्हणाले की ऑपरेशन टायगर थांबणार नाही. आपण कसं पाहतो? बघा, असं आहे, हे ऑपरेशन टायगर असो, ऑपरेशन लोटस असू द्या, हा पैशांचा बाजार आहे. त्यामुळे आता ह्याच्याकडे महाराष्ट्रातील जनता आदराने बघत नाही. ह्याच्यामध्ये कुचेष्टा होते की हे काय चाललंय. म्हणजे आज आपण सगळ्या मीडियामध्ये बघतोय, त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे आता काश्मीरमध्ये कुठला स्टेट त्यांनी शिल्लक ठेवला काय भाजपने फोडण्याचा? तुम्ही राजीनामे घ्या, पुन्हा निवडणूक लढा आणि पुन्हा निवडून आणा. याला लोकशाही म्हणतात आणि ही दडपशाही आहे आणि ही दडपशाही लोक कधीतरी झुगारून टाकतील असं मला वाटतं.